राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग। केंद्रीय निवडणूक आयोग 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। 28 सप्टेंबरला आयोगाची पत्रकार परिषद। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलकांची समोरासमोर घोषणाबाजी। उपोषणांमुळे तणावाचं वातावरण, वाद चिघळणार नाही याची दोन्ही समाजाच्या नेत्यांनी काळजी घ्यावी, फडणवीसांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेल्या मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी रोखलं। शिंदेंनी मराठा आरक्षणाची पूर्तता करावी, आंदोलकांची मागणी। मुंबईच्या धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून राडा। महापालिकेच्या पथकाला स्थानिकांनी रोखलं। नेत्यांच्या बैठकीनंतर तोडक कारवाईला स्थगिती। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणावपूर्ण शांतता। मशिदीसमोर मंदिर बांधणार, नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल, तर संजय राऊत सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। वर्षा गायकवाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका 24 सप्टेंबरला होणार। युवासेनेच्या याचिकेवरून हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। 27 सप्टेंबरला लागणार निकाल। राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं अनावरण। सत्ताधारी आणि विरोधक सारखेच। प्रकल्पावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। समुद्रात शिवरायांचा पुतळा उभारण्यापेक्षा किल्ले संवर्धनाचा दिला सल्ला। कोर्टात सुनावणी सुरू असेपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका। विधानसभेला अजितदादांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह न देण्याची मागणी। पुण्यात सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी जय श्रीरामच्या घोषणा। सुप्रिया सुळेंना थांबवावं लागलं भाषण। चंद्रकांत पाटील आणि गडकरींच्या आवाहनानंतर सुरू झालं भाषण। निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचित आघाडीकडून 11 उमेदवार जाहीर। रावेरमधून शमीभा पाटील या तृतीय पंथीयाला संधी। फडणवीसांच्या विरोधात दिला उमेदवार।